जगद्गुरू तुकोबा महाराजांच्या इंदापूरच्या सराटीतील नीरास्थाना अगोदर एक दुर्घटना घडलेली आहे। इंदापूरच्या सराटी आणि अकलूजला जोडणाऱ्या नीरा नदीवरील बंधाऱ्यातून वारीमध्ये सहभागी असलेल्या गोविंद कल्याण फोके हा तरुण पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे। तो आपल्या आजीसोबत तुकोबांच्या वारीसाठी आलेला होता। दरम्यान बारामती होमगार्ड दलात कार्यरत असणारे राहुल ठोंबरे या कर्मचाऱ्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र हा प्रयत्न अपयशी ठरलेला आहे। पोलिसांकडून वाहून गेलेल्या तरुणाचा सध्या शोध सुरू आहे। काठीला गेला ते डायरेक्टच गेला, असा सरळ गेला, असा कपडे काढले चाललं। मला मी आंघोळ करतो, मग तुम्ही करा असंच म्हणला। वगैरे येत होतं नव्हतं येत। किती वारी होती तुमची? आता मी दुसरी वारी आहे, म्हणजे पहिल्यांदा 2 वर्ष झालं त्याला वारी केली मी। आता पुन्हा गोविंदची पहिली होती दुसरी? पहिलीच होती त्याची, पहिलीच आलं होतं। तुमचं आणि गोविंदचं नातं काय नेमकं? लेकीच पोरग आहे, झिरपीचं। एक 14 वर्षाचा मुलगा गोविंद कल्याण फोके हा त्याच्या आजी परेगा खराबे यांच्यासोबत वारीला आलेला। त्याचे वय 15 वर्ष, राहणार जिरपी, तालुका अंबड, जिल्हा जालना। हा इथं आंघोळ करायला सकाळी आलेला असता पहिल्या मोरीत बोहऱ्यामध्ये सापडला। त्याला आमचे होमगार्ड राहुल ठोंबरे राहणार मोरगाव बारामती यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, पण बोहऱ्यात जास्त पाणी असल्यामुळे त्यांना हे होमगार्ड बाहेर फेकले गेले आणि तो आतमध्ये आहे। तर त्याला नगरपालिकेचे स्थानिक कर्मचारी आणि NDRPची टीम वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। नीरा नदीमध्ये सकाळी एक घटना घडली, त्यात एक मुलगा वाहून गेला पाण्यात। त्या मुलाला वाचवण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न करणारे आपल्यासोबत होमगार्ड आहेत। त्यांच्यासोबत सर नेमकं काय घडलं? मी आंघोळ करून मी कपडे धुत होतो। धुत असताना लेडीजचा आवाज आला, मला वर्ग बुडायला लागलं। मी काही क्षणाचा न विचार करता तसंच ते कपडे तिथे बाजूला टाकली, पळत आल्यानंतर ना तो पोहऱ्याच्या प्रवाहाच्या थोडासा आली जरा माग होता आणि मग त्याला मी उडी मारल्यानंतर ना हाताला धरून वर खेचत होतो, पण तो हात सटकला प्रवाहामुळे पाण्याच्या आणि मग मी फिरलो गेलो त्याच्या पाठीमागनं। त्याला मी कमरेला धरून परत पुन्हा 2 वेळा असं पुढे ढकलल्यानंतर ना मग मी पाण्याच्या प्रवाहाबरोबर खाली बुडून गेलो। मला पण वाटलं की मी पण आता काही जगू शकत नाही। मी असं पुढे निघालो आणि बाहेर पडल्यानंतर ना मग बाहेर आलो। मी लेडीज होत्या तिकडे बाजूला, पण त्यांनी आवाज दिला फक्त, त्याच्यामुळे मी वाचवायच्या प्रयत्नाने अनुषंगाने उडी मारली तर काही क्षणाचा विचार न करता। इंदापूरहून विशाल भोंग, पुढारी न्यूज।